बातमी आहे HMPV व्हायरस संदर्भातली। महाराष्ट्रातही चीनी HMPVने शिरकाव केलाय। नागपूरमध्ये HMPVचे 2 रुग्ण आढळलेत। 7 वर्षांचा मुलगा आणि 13 वर्षांच्या मुलीला HMPVची लागण झाली आहे। या दोघांचेही HMPV रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत। या दोन्ही मुलांना ताप आणि खोकला होता। या दोघांनाही सुरुवातीला H1N1 म्हणजेच फ्लूची लागण झाल्याचा संशय होता, मात्र त्यांची पुन्हा तपासणी करण्यात आली तेव्हा खासगी लॅबमध्ये 3 जानेवारीला दोन्ही चिमुरड्यांना HMPV पॉझिटिव्ह रिपोर्ट समोर आलाय। HMPVचा महाराष्ट्रात शिरकाव झालाय। नागपुरात 2 चिमुरड्यांना HMPVची लागण झाली आहे। या दोन्ही चिमुकल्यांना सुरुवातीला ताप आणि खोकला होता। या दोघांनाही H1N1 म्हणजेच फ्लूची लागण झाली आहे असा संशय होता, मात्र पुन्हा तपासणी केली तेव्हा समोर आलं की या दोघांनाही HMPV राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी। पाहूयात। HMPV व्हायरसची सध्या धास्ती संपूर्ण भारतामध्ये बघायला मिळते आहे, कारण काल 5 रुग्ण भारतामध्ये दिसून आले होते, त्याच्यापैकी एक गुजरातमध्ये मिळून आला होता आणि आज महाराष्ट्रातील नागपूरमध्ये 2 संशयित रुग्ण असल्याची भीती जी आहे ती सध्या व्यक्त करण्यात येते। आपल्यासोबत महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आहेत, आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत। सर, एकीकडे धास्ती लोकांची वाढत चालली की हा नवीन आता विषाणू आलेला आहे कोविड नंतर, काय एकूणच सांगाल, कितपत गांभीर्य आहे आणि काय नेमकी सरकारची एक मानसिकता आहे एकूणच या संदर्भात? नाही, HMPV हा नवीन आलेला आजार नाही, तर यापूर्वी सुद्धा 2001 पासून त्याचं अस्तित्व जगभर आहे, किंबहुना त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आपण सगळेजण रोळलेले सुद्धा आहोत। काल आढळलेला बेंगलोरमधला पेशंट असेल किंवा गुजरातमधला पेशंट असेल किंवा आज सुद्धा आपण जे सांगतोय की नागपूरमध्ये सुद्धा 2 पेशंट्स आढळले, हे सगळे पेशंट या पेशंट्सचा ट्रॅव्हल हिस्ट्री नाही, ते घरीच असतील, आपल्या आपल्या गावात असतील, तिथं सुद्धा या पेशंट्सना जर लागण झालेली आहे, याचा अर्थ असा आहे की आपल्या सगळीकडे संसर्गजन्य जे रोग असतात त्यातलाच तो एक भाग आहे। याची तीव्रता जास्त नाही आहे। अतिशय चांगल्या पद्धतीने फक्त काळजी, सुरक्षितता आणि स्वच्छतेचे सर्व नियम पाळा आणि त्या पद्धतीने आपण काम केल्यानंतर कोणत्याही पद्धतीने घाबरण्याची गरज नाही। आमच्या आरोग्य विभागाची संपूर्ण टीम करते। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आम्हा सर्वांना सातत्याने त्याबद्दल सूचना देत आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने याची उपाययोजना करण्यामध्ये सरकार एकूणच धास्ती जी आहे ती लहान बाळांमध्ये बघायला मिळेल। लहान बाळांना मोठं झाल्याचं दिसून आलेलं आहे आणि वयोवृद्धांना देखील तशा संदर्भात काळजी घेण्यासंदर्भात काही आदेश देण्यात आले आहेत। सर, आपण कोणते आदेश यंदा बैठकीमध्ये त्या संदर्भात देणार आहात का? कॅबिनेटची बैठक आहे, काही महत्त्वाचे निर्णय होणं अपेक्षित आहे? साधारणतः सगळ्याच आजारांमध्ये जिथं प्रतिकारशक्ती कमी असते त्या प्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या ठिकाणी आपल्याला पेशंट्सची काळजी घेणं हे गरजेचं असतं। हे नॉर्मल कोर्समध्ये आपण सगळेजणच बघतोय, इथंही तेच आहे। या आजारामध्ये सुद्धा जिथं जिथं लहान मुलं असतील, कारण ती खूपच त्यांचा लहान मुलांसाठी प्रतिकारशक्तीचा एक विषय असेल किंवा जे आजारी असतील आणि इतरांशी संपर्क त्यांनी करू नये, हे जितकं खरं आहे तितकंच प्रतिकारशक्ती कमी असेल त्या सगळ्या पेशंट्ससाठी सुद्धा आपल्याला ह्या विषयामध्ये थोडी काळजी घेणं आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांच्या औषधोपचारांची आणि शासनाच्या आरोग्य विभागाच्या सूचनांचा अंमल करणं, याच गोष्टी आपण सद्यस्थितीत कराव्यात। आवश्यकता वाटेल त्या वेळेला सरकारकडून योग्य त्या सूचना दिल्या जातील, त्या सूचनांचं पालन आपण सर्वांनी करूया। आरोग्य विभागानं सूचना खरं तर जारी केलेल्या आहेत, काळजी घेण्याचं आवाहन देखील दिलेलं आहे। एक सरकार एकूणच या व्हायरस संदर्भात काही महत्त्वाचा निर्णय घेऊ शकतं का? कारण आज महत्त्वाची बैठक आहे। नाही, सरकार महत्त्वाचा निर्णय घेऊ शकते का असं म्हणायची गरज नाही। सरकार नेहमीच अशा सगळ्या गोष्टींवरती काळजीपूर्वक काम करत असतं। त्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण सगळी यंत्रणा, आपले एक्सपर्ट्स आणि सगळीकडेच लक्ष ठेवून देशपातळीवरच्या सगळ्या एकूण केंद्र शासनाच्या सुद्धा सूचना आणि निर्देशांचं पालन करण्याबद्दलच्या सातत्यानं प्रक्रिया सुरू आहे, ती पुढेही सुरू राहील। त्याच्यासाठी स्वतंत्ररित्या काळजी घ्यायला पाहिजे, स्वतंत्ररित्या काही नियोजन करायला पाहिजे अशी आज तरी परिस्थिती नाही। तरी सुद्धा आपल्या राज्यातल्या सर्व आरोग्य विभागाच्या प्रत्येक टीमला ज्या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्याप्रमाणे सर्वत्र त्याचं मॉनिटरिंग होत आहे आणि त्या मॉनिटरिंग प्रमाणे आवश्यक त्या उपाययोजना आपण सर्वत्र करतोय। रुग्णालयांना काही सूचना देणार आहात का की संबंधित विषाणू संदर्भात काही विलगीकरण जे आहे ते कक्ष तसे तयार ठेवावेत?
आज विलगीकरण कक्ष ठेवण्याची काही आवश्यकता नाही आहे. आज फक्त माझी सर्वच नागरिकांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी सगळ्यात प्रथम आपण स्वतःची काळजी घेऊया. हा विषाणू धोकादायक नाही. प्रतिकार शक्ती कमी असणाऱ्या फक्त पेशंटसाठी आपण थोडी काळजी घेतली पाहिजे. ती नॉर्मल कोर्समध्ये सुद्धा आपण घेतो. सगळ्याच आजारांमध्ये जिथं प्रतिकार शक्ती कमी असते, विशेषतः काही कॅन्सरसारखा आजार असेल, आणखीन काही आजार असतील की जिथं त्या पेशंट्सना इतर कुठल्या आजारांची लागण होऊ नये यासाठी नेहमीच आपण डॉक्टर सुद्धा सूचना देत असतात आणि आपण सुद्धा आता ते समजून घेत असतो. तीच काळजी आता घेणं गरजेचं आहे. विलगीकरण, अन्य गोष्टी, या गोष्टींची सद्यस्थितीत कोणती आवश्यकता नाही आणि जिथं जिथं आवश्यकता वाटेल तिथं आवश्यकता वाटेल त्या वेळेला राज्य शासनाच्या आरोग्य विभागाची ज्या ज्या सूचना येतील त्यांचं फक्त पालन सर्वांनी करूया. शेवटचा प्रश्न विचारते, लोकांमध्ये सध्या पॅनिक सिच्युएशन आहे की हा नवीन व्हायरस आला आहे, या संदर्भात काय होऊ शकतं आणि काय नाही, तुम्ही सरकार म्हणून त्यांना काय सांगाल? माझी पहिल्यांदा सगळ्या नागरिकांना विनंती आहे, विशेष मीडिया आणि टीव्हीवरच्या इलेक्ट्रॉनिक मीडियातल्या सर्व आमच्या सहकाऱ्यांना की यासाठी पॅनिक मोडवर जायची कोणतीही आवश्यकता नाही. हा विषाणू आपल्याकडे पूर्वीपासून अस्तित्वात आहे. बऱ्यापैकी आपण त्या सगळ्या विषाणूबरोबर रुळलोय सुद्धा. आपल्या एक्सपर्ट डॉक्टरांचं सुद्धा त्याच्यामध्ये जे खूप चांगल्या पद्धतीने अनेक वर्ष काम करतात त्यांचंही ओपिनियन जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की अतिशय चांगल्या पद्धतीने काळजी घेणं याच्यापेक्षा याच्यावरती दुसऱ्या औषधोपचाराची सद्यस्थितीत कोणतीही आवश्यकता नाही. फक्त होते असं की बऱ्याच गोष्टींची भीती विनाकारण एखाद्या गोष्टीचा बागुलबावा आणि त्या बागुलबावाबरोबर चायनातनं हा आजार आलाय असं आपण म्हटल्यामुळे सुद्धा घोळ होतोय. आता नागपूरचा माणूस चायनाला गेला होता काय, किंवा आता पलीकडे तामिळनाडू किंवा अन्य ठिकाणी कर्नाटकातले जे पेशंट्स होते ते काय चायनाला गेले होते काय? आपले सर्व जे संसर्गजन्य आजार असतात त्यातलाच तो भाग आहे. फक्त त्याची योग्य ती काळजी आरोग्य विभागाच्या नियमांप्रमाणे आपण सर्वजण घेऊया. घाबरण्याची कोणतीही गरज नाही. मी पुन्हा पुन्हा तेच सांगतोय, कारण कोरोनामध्ये जो काय आपण अनुभव घेतला, मूळ दुखण्यापेक्षा सुद्धा ह्या सगळ्या घाबरण्यानं सुद्धा आपण खूप नुकसान लोकांचं केलं. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की या विषयामध्ये फारसं गांभीर्य, अगदीच घाबरण्यापेक्षा सुद्धा काळजी घेऊया. स्वतःची सुरक्षिततेचे सगळे नियम पाळूया. आरोग्य विभागाच्या सूचनाने त्याचा योग्य तो अंमल करण्यासाठी आपण सगळेजण कार्यरत राहूया. कोविडमध्ये ज्या चुका झाल्या त्या आता होणार नाहीत किंवा त्या टाळण्याची सरकार जी आहे ती पुरेपूर काळजी घेईल? नाही, कोविडमध्ये चुका झाल्या असं म्हणता येणार नाही. कोविड आपल्यासाठी नवीन होता. ज्या पद्धतीनं देशभरामध्ये कोविडमुळे जगभरामध्ये परिस्थिती उद्भवली होती त्यामुळे साहजिकच पहिल्यांदा ह्या सगळ्या गोष्टींना नवीन आपण सगळेजण सामोरं जात होतो. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत माणसांचा जीव वाचवणं याला आपण प्राधान्य देत होतो. हे सगळं करत असताना एखादी गोष्ट नवीन असते त्यावेळेला साहजिकच काही गोष्टी थोड्याशा अधिक गतीनं करत असताना आपल्याकडे त्यावेळेला अनेक गोष्टींची अपूर्णता होते. ऑक्सिजनचे सगळे प्लांट आवश्यक होते, आणखीनही गोष्टी होत्या. आता त्या कोरोनामधला सगळा अनुभव आपल्या सर्वांच्या पाठीशी आहे. ऑलरेडी आरोग्य विभागाच्या यंत्रणेला ह्या सगळ्या गोष्टींची पूर्णतः सज्जता आहे. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. तिथपर्यंत जायचाही विषय येणार नाही. आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने या संसर्गजन्य आजाराला सुद्धा योग्य पद्धतीने थांबवू. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण बघतोय की या ठिकाणी खरं तर महाराष्ट्र सरकार एकूणच सगळ्या गोष्टीसाठी तयार आहे, पण लोकांनी पॅनिक व्हायची गरज नाहीये, लोकांनी घाबरून जायची गरज नाहीये, कारण हा संसर्गजन्य आजार इतर आजारांप्रमाणे आहे, इतर विषाणूंप्रमाणे आहे. फक्त जर अशी लागण झाली असेल तर निश्चितच त्या संदर्भात योग्य ती काळजी घ्यावी. गाईडलाईन्स ज्या दिल्या आहेत त्या फॉलो कराव्यात. त्याच्यामुळे नक्कीच आपण या आजारावर मात मिळवू शकतो असं मत जे आहे ते या ठिकाणी व्यक्त करण्यात आलंय. कॅमेरापासून रोहितसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई. तर आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनी सांगितलंय की HMPVला घाबरण्याची गरज नाहीये, फक्त आरोग्य विभागाकडून देण्यात येणाऱ्या सूचना आपण पाळल्या पाहिजेत. तर यानंतर राज्यभरातील तसंच देशभरातील सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया टॉप 50 मधून. HMPVला रोखण्यासाठी राज्यात टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. जेजेच्या डीन डॉक्टर पल्लवी सापळे या टास्क फोर्सच्या प्रमुख असणार आहेत. वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर यांनी ही माहिती दिली आहे. सांगली जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणाही अलर्ट मोडवर आहे. ग्रामीण भागातील सर्दी खोकल्याच्या रुग्णांचं सर्वेक्षण करण्याचे आदेश आरोग्य विभागाकडून देण्यात आले आहेत. नागरिकांनी श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काय करावं आणि काय करू नये या सूचनांचं पालन करण्याचं आवाहनही करण्यात येत आहे. HMPV व्हायरस प्रसाराच्या अनुषंगाने बुलढाणा जिल्हा आरोग्य प्रशासन अलर्ट मोडवर आले. येथील वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णालयात 100 बेड तर खामगाव येथे 50 बेडचं विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले. जिल्ह्यात 8 ठिकाणी ऑक्सिजन
जनरेशन प्लांट तयार केलेत. सैराट सारख्या घटनेनं संभाजीनगर हादरलंय. एका चुलत भावाने बहिणीला 20 फूट डोंगरावरून ढकलून हत्या केली आहे. प्रेम प्रकरणातून मुलीच्या भावानेच तिला डोंगरावरून ढकलून दिलं. ही मुलगी प्रेम प्रकरणातून घर सोडून निघून गेली होती. डोंगराखाली क्रिकेटच्या मॅच चालू होत्या. त्या पाहणाऱ्यांच्या कॅमेऱ्यात हा प्रकार चित्रित झालाय. गोळीबारानं मुंबई हादरली आहे. पी डिमेलो रोडवर दुचाकीवरून आलेल्या 2 दरोडेखोरांनी गोळीबार करत अंगडियाला लुटलंय. सोनं घेऊन दरोडेखोर फरार झालेत. या गोळीबारात अंगडिया जखमी झालाय. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. तक्रारदार महिलेला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणं कांदिवलीच्या समतानगर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाच्या अंगलट आलंय. पोलिसांच्या असभ्य वर्तन खपवून घेणार नाही असं म्हणत मुंबई उच्च न्यायालयाने संबंधित पोलिसाच्या खातेनिहाय चौकशीचे आदेश पोलीस उपायुक्तांना दिलेत. वाहतूक पोलिसांनी पीएमपीच्या 877 चालकांना सुमारे 10 लाख रुपयांचा दंड आकारलाय. निर्धारित वेगापेक्षा अधिक वेगानं वाहन चालवणं, सिग्नलचं उल्लंघन, ओव्हरटेक करणं आदी विविध कारणांसाठी हा दंड आकारण्यात आलाय. नवजात शिशु मृत्यूदर कमी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे सातत्याने प्रयत्न होत आहेत. रुग्णालयातील विशेष नवजात काळजी कक्षात 2020 ते नोव्हेंबर 2024 या कालावधीत एकूण 2,77,114 बालकांवर मोफत यशस्वी उपचार केलेत. त्यामुळे नवजात शिशु मृत्यूदर कमी करण्यात आरोग्य विभागाला यश आलंय. उत्तर भारतात कडाक्याची थंडी पाहायला मिळतेय. दाट धुक्यामुळे वाहतुकीलाही फटका बसलाय. दिल्लीतल्या दाट धुक्यामुळे विमान उड्डाणांवर परिणाम होतोय. सोमवारी कमी दृश्यमानतेमुळे 400 पेक्षा जास्त विमानांची उड्डाणं उशिराने झाली. तर आजही अनेक विमान उड्डाणांना उशीर होतोय. दिल्लीत धुक्याची चादर पसरली आहे. धुक्यामुळे वाहतुकीत अडचणी होत आहेत. एक्सप्रेस ट्रेन सुद्धा उशिराने धावत आहेत. अनेक प्रवाशांना यामुळे नाहक त्रास सहन करावा लागतोय. पुणे महापालिका आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटातील नागरिकांसाठी 4,000 घरे बांधणार आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ही घरं बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी इच्छुक नागरिकांनी नोंदणी महापालिकेने सुरू केली आहे. गोरेगावात पत्राचाळीत म्हाडाची आणखी 1,456 घरे उपलब्ध आहेत. 2 भूखंडावरील गृहनिर्मितीचा प्रस्ताव लवकरच राज्य सरकारकडे सादर करण्यात आलाय. या प्रस्तावास मान्यता मिळाल्यानंतर कामाला सुरुवात होणार आहे. बातमी समोर येतेय कांदा आणि दूध दरवाढ संदर्भात. कांदा आणि दूध दरवाढ संदर्भात पुण्याच्या बारामतीत खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमध्ये जन आक्रोश आंदोलन करण्यात येते. बारामती शहरातील 3 हत्ती चौकात हे आंदोलन करण्यात येते. यामध्ये खासदार सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. बारामतीत कांदा दरवाढीसाठी आंदोलन करण्यात येत आहे. सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार या आंदोलनात सहभागी झाले आहेत. बारामती शहरातील 3 हत्ती चौकात हे आंदोलन सुरू आहे. खासदार सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले आहेत. बारामतीमध्ये कांदा दरवाढीसाठी आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात खासदार सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्तेही सहभागी झाले. बारामतीच्या 3 हत्ती चौकात हे आंदोलन करण्यात येते. कांदा आणि दूध दरवाढ संदर्भात पुण्यातील बारामतीत खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमध्ये जन आक्रोश आंदोलन सुरू आहे. घरी जाते का?
बारामतीच्या 3 हत्ती चौकात कांदा आणि दूध दरवाढीसाठी आंदोलन पुकारण्यात आलंय. नाही, हे दोन जे आपण चालत आहे हे दोन बच्चे होते. त्यांचं टेस्ट त्यांनी प्रिव्हेंटिव्ह टेस्ट जे आपण जे पॅनल चालवतो प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ते चालवले आहे. त्यांनी इमिजिएटली सस्पेक्ट आल्यावर त्यांनी गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांना, सिव्हिल सर्जन आहे, आमचे MOE त्यांना कळवलेलं आहे. मग त्यांचं सॅम्पल आम्ही आता आमच्या ICMR लॅबमध्ये एम्स आणि व्हायरोलॉजी पुणेला आम्ही पाठवू आणि त्याच्यानंतर आपण फर्दर ॲक्शन घेऊ. नाही, मी तेच सांगतो. मी तुम्हाला वाचून दाखवतो म्हणजे तुमच्या मार्फत सगळ्या जनतेपर्यंत पोहोचेल. त्याच्यामध्ये म्हटलं आहे की आपल्याला खोकला किंवा शिंक आली तर तोंडावर मास्क ठेवा, ते आपण करायलाच पाहिजे. त्याच्यानंतर साबण आणि पाणी याच्या अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपला हात वारंवार धुवा. त्यानंतर ताप, खोकला किंवा शिंक येताच सार्वजनिक ठिकाणापासून दूर राहा. भरपूर पाणी घ्या, आपल्याला हायड्रेट ठेवा आणि पौष्टिक बरोबर जेवण घ्या टायमाला. आणि संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे व्हेंटिलेशन होईल याची दक्षता घ्या. आपण आफ्टर कोविड आपला हे वे ऑफ लाईफ झालेला आहे. आपण जरी हा HMPV व्हायरस नसला तरी आपण हे सगळं आपण करत आहोत. त्यानंतर शासनाचं यामध्ये हे करू नये. हस्तांदोलन, टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर ते आपण ऑलरेडी करत नाही. आजारी लोकांची जवळचा संपर्क, हे इन्फ्लुएन्झा व्हायरसमध्ये आपण हे जे नाही करायचं ते ऑलरेडी आपण लोकांमध्ये आता अवेअरनेस झालेली आहे. त्यानंतर सार्वजनिक ठिकाणी थुंकणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधी घेणे या गाईडलाईन्स आहे. आम्ही सगळ्या सर्क्युलेट करू. आपणही आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवा. आणि बिलीव्हर्स, ज्या प्रकारे आपण कोविडमध्ये पण काम केलेलं की सध्या घाबरण्याची कसलीही गोष्ट नाही आहे. ऑल इज अंडर कंट्रोल. एकदा आपल्या रिपोर्ट्स आल्यावर आपण फर्दर ॲक्शन आपण डिसाईड करू. 2 से 3 दिन लगेंगे. एम्सचे आपले डायरेक्टर सर आहे, आम्ही इमिजिएटली पाठवलेलं आहे. आणि एक सॅम्पल पुण्याला जाईल आणि एक एम्सला जाईल आणि रिपोर्ट येतच आम्ही तुम्हाला अजून एकदा तुम्हाला बोलून आम्ही कळू. सॅम्पलच्या टेस्टिंगसाठी ICMR कडून जे किट्स येणार आहेत ते पोहोचलेत काय आणि ते व्यवस्थित नाही, ते पुण्याला असेलच ना, ते एम्सलाही आणि पुण्यालाही आहे. सरकारने जसं गाईडलाईन्स जारी केलेल्या आहेत तसंच काही लॅब रिकग्नाइज केलेल्या आहेत का किंवा कोणत्या टेस्ट पर्टिक्युलर रिकग्नाइज केलेल्या आहेत का, तसे काही नॉर्म्स आलेले आहेत का, किंवा प्रायव्हेटमध्ये करायचं की मग सगळ्यांनी एम्समध्येच जावं? नाही, हे बघा, त्याच्यामध्ये कोविडमध्ये जे आपण होतं त्या लॅब्स रिकग्नाइज केलं होतं, गव्हर्नमेंट लॅबमध्ये आपण करतो, नंतर प्रायव्हेटलाही अलाउड केलेलं आहे. तर त्याप्रमाणे आता गाईडलाईन्स येईल. पण मला सध्या वाटतं की आपण खूप जास्ती सामोरचं आपण विचार करत आहोत. सध्या तशी कसलीही कंडिशन नाही आहे. तुम्ही डॉक्टर पण आहात, तर कोरोना सारखी घाबरण्याची स्थिती आहे का आता, काय सांगणार? नाही, कोरोना व्हायरस नवीन होता. हा जो ह्युमन मेटानिमोनी व्हायरस आहे हा 2001 पासून आहे. नेदरलँडमध्ये हा आयडेंटिफाय झालेला होता आणि सध्या याच्यामुळे मुलांमध्ये फ्लू सारखे सिम्पटम्स येतात. हा नवीन व्हायरस नाही आहे, हा जुनाच व्हायरस आहे. जर आपण रिसर्च केला, जर आपण पबमेड सारख्या किंवा काही मेडिकल लिटरेचर वाचलं तर हा व्हायरस जुना आहे. त्यामुळेच मी सांगतो की सध्या घाबरण्याची कसलीही गरज नाही आहे. परंतु प्रिकॉशन्स आपण जे गव्हर्नमेंटनी, हेल्थ डिपार्टमेंटनी काढलेले आहे ते आपण जर आपल्या जीवनामध्ये जर इंटरनलाइज केलं तर आपल्यासाठी चांगलंच आहे. त्यामुळे आम्ही हे सर्क्युलर आणि गाईडलाईन्स लोकांसाठी काढणार. त्यांची तब्येत कशी आहे, नेमकं काय कशी? ते वॉक इन होते, ते OPD बेसिसवर होते, ते डिस्चार्ज म्हणजे घरीच आहे आणि सुखरूप आहे. त्यांना कसलाच काही विषय नाही आहे. व्हायरस आहे, पण RNA बेस व्हायरस आहे. याची RT-PCR टेस्ट करण्यात आलेली आहे. RT-PCR मध्ये RNA व्हायरसचं दिसतं. फक्त सस्पेक्टेड आम्ही काय म्हणतो, कारण त्याच्यामध्ये सिटी व्हॅल्यू लागते आपल्याला. सिटी व्हॅल्यू जसं कोविडमध्ये म्हणतो की 25च्या वर झालं तरच पॉझिटिव्ह, 25च्या खाली आता आपण नव्हतो कारण. तर तसं याचं सिटी व्हॅल्यू सगळं आपल्याला डिटेल केल्यावरच आपल्याला कळावं लागणार. कारण व्हायरल जे प्रोटीन असतात ते एक दुसऱ्यावर ओव्हरलॅपी होतात. आणि इन्फ्लुएन्झा पॉझिटिव्ह आहे तो निमो व्हायरस बी पॉझिटिव्ह असू शकतात. त्यामुळे सिटी व्हॅल्यू डिटेल एक वेळा होऊ द्या, एक्सपर्ट बसलेले आहेत, त्यानंतर आपण हे करू. दुसरा प्रश्न असा की जिनोम सिक्वेन्सिंग हे RNA मध्ये काही म्युटंट आले की नाही याच्यासाठी करण्यात येतं. हे पुण्याला होतं. त्याच्या प्रायमरी बेसिसवर आपल्याला पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे मी ते सांगितलं की हमारे एम्समध्ये जिनोम सिक्वेन्सिंग होईल आणि तिकडे पुण्याला डिटेल इन्व्हेस्टिगेशन होईल. दोन्ही सॅम्पल आपण पाठवलेले आहे. रिपोर्ट येताच मी तुम्हाला अजून बोलून तुम्हाला क्लिअर कट सांगेल. हिंदी में बताया HMPV के 2 मरीज यहाँ संशयित पाए गए, क्या पूरा मामला है, क्या उनकी उम्र थी और अभी हालत कैसी है और आगे की क्या प्रोसेस है? नहीं, इसमें जो 2 बच्चे थे वो वॉक इन OPD बेसिस पे उनका सैंपल लिया गया था और उनके डिटेक्शन में सस्पेक्टेड आया है. तो अभी हमने डिटेल उनके सैंपल लेके एम्स और पुणे NIV पुणे भेज के हम उनका जांच कराएंगे और उसके बाद आगे का हम डिसाइड करेंगे. लेकिन अभी के इसमें एज अ डिस्ट्रिक्ट कलेक्टर मेरी पूरी टीम हमारे साथ है. CS है, MOH है, एम्स के डायरेक्टर है. अभी
घबराने की कोई भी ज़रूरत नहीं है। और अभी हेल्थ डिपार्टमेंट ने एक गाइडलाइंस निकाले हैं जो कि वायरल डिसीज़ के लिए व्हाट टू डू व्हाट नॉट टू डू, जो हमको खांसी आई तो मास्क पहनना है, हाथ बार बार धोना है, वो गाइडलाइंस ऑलरेडी निकाले, हमने ऑलरेडी सर्कुलेट कर दिया है हमारे हॉस्पिटल्स में, PSC RH में, और वो लोगों तक पहुंचाएंगे। और मेरी एक विनती है आपके लोगों से कि कोई भी घबराने की अभी कोई स्थिति नहीं है, सब कंट्रोल में है। और ये जो वायरस है ये कोई नया वायरस नहीं है, पुराना ही वायरस है, तो अभी वही उसमें कोई म्यूटेशन हुआ है जो चल रहा है मीडिया पे, उसीलिए हमने सैंपल एम्स और पुणे भेज रहे हैं। वो रिपोर्ट आने के बाद हम आपको फिर से कम्युनिकेट करेंगे। मेडिकल और मेवो में क्या इंतजाम किए गए हैं? कुछ अलर्ट मोड पे है हमारी हेल्थ? नहीं, हेल्थ डिपार्टमेंट तो हमेशा अलर्ट मोड पे ही होती है, लेकिन वही मैं बोल रहा हूँ, अभी कोविड के बाद वी आर फुल्ली प्रिपेयर्ड, कोई ऐसा घबराने की बात नहीं। मुझे यही बताना है कि जिस चीज़ का खतरा नहीं है। एक मोठी बातमी समोर येते की सलमान खानच्या घराला बुलेट प्रूफ काचा बसवण्यात आल्यात। सलमानच्या घराबाहेर पोलीसही तैनात आहेत, सुरक्षेसाठी अत्याधुनिक उपकरणं लावली आहेत। सलमान खानच्या घराबाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे। सुरक्षेसाठी अत्याधुनिक उपकरणं वापरण्यात आली आहेत। सलमान खानच्या घराबाहेर कडेकोट सुरक्षा करण्यात आली आहे। त्याच्या घराला बुलेट प्रूफ काचा बसवण्यात आल्या आहेत। सलमान खानच्या घराबाहेर पोलीस चौकी तैनात आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन गाड। सचिन, काय सांगाल की सलमान खानच्या घराला बुलेट प्रूफ काचा बसवण्यात आल्या आहेत आणि त्याच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्तही तैनात आहे, याविषयी अधिकची माहिती? नक्कीच आपण बघतोय की सलमान खान हा नेहमीच लॉरेन्स बिश्नोई गँगच्या निशाण्यावर राहिलेला आहे। त्याच्यावरती घरावरती हल्ला देखील करण्यात आला। एवढंच नाही तर बाबा सिद्दीकी यांची देखील हत्या करण्यात आली। त्यानंतर पोलिसांनी सलमान खानच्या सुरक्षेमध्ये वाढ केलेली होती आणि आता आपण बघतोय की सलमान खानने देखील त्याची सुरक्षा जी आहे ती वाढवलेली आहे। सलमान ज्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो त्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या सगळीकडे आपण बघतोय की त्या बुलेट प्रूफ काचा लावल्या जातात। याच घरातून सलमान त्याच्या चाहत्यांना नेहमी अभिवादन करत असतो। हजारोंच्या संख्येने चाहते त्याच्या वाढदिवस असेल किंवा ईद असेल किंवा अशा सणांना त्याच्या घराबाहेर जमत असतात आणि याच घरातून सलमान खान आपल्या चाहत्यांना अभिवादन करत असतो। आणि आता आपण बघतो की या संपूर्ण गॅलेक्सी अपार्टमेंटला काचेच्या बुलेट प्रूफ खिडक्या या लावल्या जात आहेत। काही महिन्यांपूर्वी याच घरावरती लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने हल्ला देखील केलेला होता। गोळीबार त्या घरावरती करण्यात आला होता। एवढंच नव्हे तर सलमानचे जे निकटवर्ती होते बाबा सिद्दीकी यांची लॉरेन्स बिश्नोई यांनी केवळ सलमानची जवळीक असल्यामुळे हत्या करण्यात आली होती आणि लॉरेन्स बिश्नोईच्या तारीखवरती सलमान होता। या सगळ्या गोष्टी आता समोर आल्यानंतर त्याच्या एकीकडे धन्यवाद सचिन, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तर सलमान खानच्या घराला बुलेट प्रूफ काचा बसवण्यात येत आहेत। याची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण साम टीव्हीवर पाहतोय। सलमान खानच्या घराबाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्थाही करण्यात आली आहे। सलमान खानच्या घराला बुलेट प्रूफ काचा बसवण्यात आल्यात। त्याच्या घराबाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे। बीड सरपंच हत्या प्रकरणी आता संजय राऊतांनी वक्तव्य केलंय। बीड सरपंच हत्या प्रकरणाच्या तपासावर खासदार संजय राऊत यांनी सवाल उपस्थित केलाय। बीडमध्ये संतोष देशमुख प्रकरण तपासाचा फार्स आहे असं राऊत म्हणाले। बीडमधील संपूर्ण पोलीस खातं बरखास्त केलं पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे। खेळ चाललेला आहे लोकांना फसवण्याचा। बीडमध्ये जो काय संतोष देशमुख प्रकरणाचा आणि तिकडले एकंदरीतच माफियागिरीचा जो तपासाचा जो फार्स चाललेला आहे, देवेंद्र फडणवीस यांना माझं आव्हान आहे की भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीनं आपल्या माफिया मित्रपक्षांना सांभाळण्याचा प्रयत्न करत आहे त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं माफियाकरण होईल। बीडमधील संपूर्ण सरपंच हत्या प्रकरण हे तपासाचा फार्स आहे असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय। संपूर्ण महाराष्ट्राचं माफियाकरण होत आहे असंही ते म्हणाले।